देशातल्या 60 मोठ्या रेल्वे स्थानकांवर आता तुमच्याकडे जर फक्त आणि फक्त कन्फर्म तिकीट असेल तरच तुम्हाला प्रवेश दिला जाणार आहे। भारतीय रेल्वे हा असा नवा नियम लवकरच आणणार आहे। आता हा नियम नेमका काय असणार आहे, का मुळात आणण्यात येतोय आणि या 60 रेल्वे स्थानकांपैकी महाराष्ट्रातले किती स्थानक असू शकणार आहेत, या सगळ्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। तुमच्या कदाचित मेसेजवर म्हणजे तुम्हाला जे व्हॉट्सॲप मेसेजेस येतात किंवा तुम्ही जनरल इंटरनेटवर सुद्धा पाहत असाल तर बऱ्यापैकी हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, कधी चर्चेतनं हा विषय निघालेला असू शकतो की आता तुमच्याकडे जर कन्फर्म तिकीट असेल तरच तुम्हाला रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश मिळणार आहे। आता या सगळ्या चर्चांवर विश्वास ठेवण्यापेक्षा नेमकी माहिती काय आहे जी स्वतः रेल्वे मंत्र्यांनी सांगितलेली आहे ती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिले की हा नियम काय असणार आहे, नियम याच्यामध्ये पहिले हे सांगायला हवं की सध्याच्या घडीला भारतामध्ये हा केवळ पायलट प्रोजेक्ट सुरू आहे। म्हणजे अगदी काही निवडक भारतातील रेल्वे स्थानकांमध्येच हा प्रयोग केला जात आहे। अजून तो सरसकट पद्धतीने भारतभर लागू झालेला नाहीये किंवा त्या साठीच्या साठेही रेल्वे स्थानकांसाठी सुद्धा तो अजून लागू झालेला नाहीये। हे जे पायलट प्रोजेक्ट सुरू आहेत तिथे जर तो यशस्वी ठरला, त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी समजून येतील त्याच्यावर काम करून मग तो उर्वरित सगळ्या स्टेशन्समध्ये लागू केला जाऊ शकतो। आता भारताचे म्हणजे आपले जे रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव, त्यांनी नुकतंच राज्यसभेमध्ये बोलताना याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे। तर त्याबद्दल जाणून घेण्यापूर्वी मुळात असं का केलं जातंय हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे। नुकतंच प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा पार पडलेला आहे आणि त्यावेळेला तिथे झालेल्या चेंगराचेंगरीचे तर विषय हा चर्चेचा ठरलेलाच होता, पण त्याच वेळेला आपल्याला कल्पना आहे की नवी दिल्ली स्थानकावर सुद्धा चेंगराचेंगरीमध्ये अनेकांचा मृत्यू झालेला होता। काही ट्रेन्स या उशिरानं धावत होत्या, त्याच वेळेला एकाच वेळेला असं तिकडे कन्फ्युजन झालं, एक संभ्रमावस्था तयार झाली की प्रयागराजच्या ट्रेन्स या नेमक्या कुठे येणार आहेत। एकाच वेळेला एक प्रयागराज, त्याच्यानंतर प्रयागराज स्पेशल, अशा वेगवेगळ्या ट्रेन्सची अनाउन्समेंट ही म्हणजे त्यावेळेला एकाच वेळेला त्या ट्रेन्स येणार होत्या, अशा पद्धतीने तो सगळा संभ्रम झालेला होता। या सगळ्या कन्फ्युजनमध्ये तिकडे इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमून आली की त्याच्यामध्ये स्टॅम्पेड झालं। चेंगराचेंगरीमुळे अनेकांचा मृत्यू झालेला आहे। त्याच्यामधले आकडे हे बदलत चाललेले आहेत, म्हणजे कोणी 18 सांगताय, कोणी वेगवेगळ्या सांगताय, पण मुद्दा हा आहे की या रेल्वे स्थानकावर उडालेल्या त्या चेंगराचेंगरीमुळे प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यातनच धडा घेऊन आपण आता हा एक पायलट प्रोजेक्ट सुरू केलेला आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेमध्ये दिलेली आहे। आता हे झालं कारण, पण महाकुंभ हा अनेक वर्षांनंतर एकदा येतो म्हणून काही त्या एका घटनेमुळे हा निर्णय घेतला जातोय का, तर तसं नाहीये। बऱ्याचदा या गोष्टी आपण आपल्या नॉर्मल म्हणजे जे इतर रेल्वे स्थानक आहेत तिथे सुद्धा पाहत असतो की काही ट्रेन्स या उशिरानं धावत असतात, मग त्यावेळेला त्याचा एक तो बॅकलॉग राहत असतो। ते सगळे पॅसेंजर्स प्रवासी जे असतात ते ऑलरेडी रेल्वे स्थानकावर थांबलेले असतात, मग नंतर ज्या वेळेवर ट्रेन्स असतात त्याची तिकडे एक वेगळी गर्दी जमून आलेली असते। ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे क्राउडेड ज्या रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी असते तिथलं ती गर्दीचं नियंत्रण मिळवण्यासाठी ही संकल्पना जी आहे ती लागू केली जाणार आहे, असं सुद्धा रेल्वे मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आता सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे की पायलट प्रोजेक्ट्स हे नेमके कुठे कुठे सुरू आहेत, तर ते खास करून उत्तर प्रदेशमधल्या रेल्वे स्थानकांवर आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्यात पहिला एक आहे ते म्हणजे नवी दिल्लीमध्ये, जे देशाची राजधानी आहे त्यामुळे स्वाभाविकपणे तिकडे खूप मोठ्या प्रमाणात प्रवासी हे येत असतात। सो नवी दिल्लीमध्ये सुद्धा हा प्रयोग सुरू झालेला आहे। त्या पलीकडे जाऊन वाराणसी असेल, अयोध्या असेल, गाझियाबाद असेल, या सुद्धा रेल्वे स्थानकांवर हा प्रयोग केला जात आहे। आणि आणखीन एक नाव आहे ते म्हणजे आनंद विहार, अगेन दिल्लीच्या जवळचं। सो या 5 रेल्वे स्थानकांवर हा पायलट प्रोजेक्ट सुरू झालेला आहे। आता याच्यामध्ये काय काय केलं जातंय, तर बेसिकली हाच मुद्दा की तुमच्याकडे जर ट्रेनचं कन्फर्म तिकीट असेल तर आणि तरच तुम्हाला रेल्वे स्थानकावर परवानगी दिली जाणार आहे प्रवेशाची, अदरवाईज तुम्ही रेल्वे स्थानकांवर जाऊ शकत नाहीत। आता सध्याच्या घडीला याच्यामध्ये प्लॅटफॉर्म तिकीटचं नेमकं काय केलं जाईल याची क्लॅरिटी, स्पष्टता ही अजून आलेली नाहीये। पण हे असं का केलं जातंय, कारण सहसा आपण पाहत असतो की हे एवढे मोठमोठे जे स्टेशन्स आहेत त्याच्यामध्ये देशभरातले वेगवेगळ्या भागातली लोक ही त्या पट्ट्यामध्ये येत असतात। अशा परिस्थितीमध्ये किंवा तिकडनं आपापल्या गावी सुद्धा जात असतात। अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचदा असं होत असतं की रेल्वे स्थानकांवर आपण पाहतो की जाणारी एकच व्यक्ती असते, ॲक्च्युअली त्या ट्रेनमधनं प्रवास करणारी एकच व्यक्ती असते, पण त्याला सोडायला आलेली 10 माणसं असतात किंवा बऱ्याचदा तिकीटलेस पॅसेंजर्स असतात की त्यांच्याकडे तिकीटं नसतात। ते म्हणतात की आपण जाऊ दे, घुसूया, टीसी आला तर त्याला पैसे देऊ वगैरे, अशा सुद्धा चर्चा आपण पाहत असतो। बऱ्याचदा ट्रेनमध्ये आपण पाहत असतो की आपल्या कन्फर्म सीटवर ज्याच्याकडे तिकीट नाहीये ती व्यक्ती बसलेली असते, त्याच्यातनं अनेक भांडण तंटे होत असतात। सो या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी हा प्रयोग जो आहे तो रेल्वेकडनं केला जातोय। या पलीकडे जाऊन आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की हे जे 60 स्टेशन्स आहेत त्याच्यापैकी महाराष्ट्रातले किती स्टेशन्स असणार आहेत,
तर मी जसं म्हटलं की अजूनही ही संकल्पना जी आहे ती एक पायलट प्रोजेक्टवरच सुरू आहे. म्हणजे जे वाराणसी, आनंद विहार, नवी दिल्ली, अयोध्या, गाझियाबाद याच 5 स्टेशन्सवर आता ह्याचा प्रयोग सुरू आहे. पण जे उर्वरित 60 स्टेशन्स असणार आहेत त्याच्यामध्ये कुठले कुठले महत्त्वाचे स्टेशन्स आहेत, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातनं सध्या मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे आहे, CSMT जे आपण ओळखतो, तर हे त्याच्यामध्ये असणार आहे. त्या पलीकडे जाऊन नवी दिल्लीचं ऑलरेडी आहे, चेन्नईचं सुद्धा असणार आहे, हावडा असणार आहे पश्चिम बंगालमधलं, आणि कर्नाटकातलं बंगळुरू सुद्धा असणार आहे. ही अशी 5 महत्त्वाची रेल्वे स्टेशन्स आहेत, स्थानकं आहेत की जिकडे देशभरातून खूप मोठ्या संख्येने नागरिक जे असतात येत असतात, प्रवासी खूप मोठ्या संख्येने असतात, आणि अगदी पर्यटक सुद्धा या पट्ट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येत असतात. नोकरदार वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या स्टेशन्सवर ही गर्दी जी तयार होते ती कमी करण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा प्रयोग केला जाणार आहे. पण अजून आपलं मुंबईतलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, हे त्या 60 स्टेशन जे आहेत त्यांच्या लिस्टमध्ये आहे. अजून तिथे तो प्रयोग सुरू झालेला नाही. जर तो पायलट प्रोजेक्ट यशस्वी ठरला तर हे उरलेल्या 60 स्टेशन्समध्ये सुद्धा हा प्रयोग केला जाणार आहे. याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे रेल्वे मंत्र्यांनी, ती म्हणजे की ज्या वेळेला महाकुंभच्या वेळेला जशी परिस्थिती झालेली होती की इतक्या मोठ्या संख्येने लोक त्या स्टेशन्सवर आले, तर हे सगळे जे 60 स्टेशन्स असणार आहेत ना त्यांच्याच आसपास कुठेतरी मग कारशेड असेल किंवा एखादी राखीव जागा असेल त्या ठिकाणी सुद्धा 80 स्पेशल ट्रेन्सची सुद्धा सोय केली जाणार आहे. म्हणजे एकाच ठिकाणी 80 नसतील, त्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याची विभागणी केली जाईल. पण हे जे सगळ्यात गर्दीची स्थानकं आहेत त्याच्या जवळच काही ट्रेन्स ह्या अशा स्टँड बायला ज्याला आपण म्हणतो की राखीव ठेवल्या जातील, जेणेकरून एकाच वेळेला त्या स्टेशनवर काही कारणास्तव खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जर जमून आली तर ती नियंत्रणात ठेवण्यासाठी या ज्या राखीव ट्रेन्स आहेत त्या प्लॅटफॉर्मवर आणल्या जातील. म्हणजे ती गर्दी थोडी तिकडे डायव्हर्ट केली जाईल किंवा ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजे ती एक स्पेशल ट्रेन म्हणून अनाऊन्स केली जाईल. तुम्ही जर मुंबईचे असाल तर तुम्हाला कल्पना असेल, बऱ्याचदा असं मुंबई लोकलच्या बाबतीत सुद्धा केलं जातं की अचानक एक विशेष गाडी काढली जाते जेणेकरून ती गर्दी जी आहे ती नियंत्रणात आणता येईल. डिले जर झाला असेल तर तो कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतो. यासाठी अशा प्रयोग केले जातात. ही सुद्धा एक महत्त्वाची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिलेली आहे. आणखीन एक याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पुलांचा, पूल जे असतात, ब्रिजेस जे असतात त्याच्या संदर्भातला. आता स्टेशनवरची तर गर्दी कंट्रोल होईल, पण ब्रिजवर जी गर्दी होते, ब्रिजवर जे चेंगराचेंगरी होते त्याचं काय? तर यासाठी सुद्धा आत्ता आपल्याला कधी कधी काय काय रेल्वे स्थानकांवर तर पाहायला मिळतं की अगदी चिंचोळे तिकडे जागा असते, तेवढीच एखादी गल्ली असते, त्या पद्धतीने ते ब्रिजेस असतात की तिथे सुद्धा कदाचित चेंगराचेंगरीची परिस्थिती होऊ शकते. बरं, तर या अशा स्टेशन्सवर काही फक्त माणसं जातात का? तर तिथे लगेज, सामान सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतं. मोठमोठ्या सुटकेसेस घेऊन लोक लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करत असतात. सो या सगळ्या कारणास्तव सुद्धा जे ब्रिज आहेत ते सुद्धा जास्त लांबीचे असणं गरजेचं आहे, हे सुद्धा रेल्वे मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता जे अगदी निमुळते ब्रिज आपल्याला पाहायला मिळतात त्याची सुद्धा लांबी ही वाढवण्यात येईल, जेणेकरून तिकडे खूप मोठ्या प्रमाणात जागा राहील आणि तिथे सुद्धा चेंगराचेंगरीची परिस्थिती ही राहणार नाही. या पलीकडे जाऊन आता कदाचित आपल्याकडे असं सुद्धा होतं, तुमच्याकडे कन्फर्म तिकीट असेल पण तुमची ट्रेन ही 4 तासांनंतर येणार असेल आणि तुम्ही आधी जाऊनच जर प्लॅटफॉर्मवर थांबला असाल तर अशाही परिस्थितीमध्ये तिकडे जे रेल्वे स्थानक आहे त्याच्या बाहेरच्याच साईडला एक परमनंट होल्डिंग रूम किंवा त्याला आपण सोप्या भाषेत वेटिंग रूम समजूया, तर तिकडे तशा पद्धतीची एक वेटिंग रूम तयार केली जाणार आहे. जेणेकरून तुम्ही काही कारणास्तव फारच लवकर पोहोचलेला असाल प्लॅटफॉर्मवर, तर जसं आपल्याला स्टेशन्सवर एक वेटिंग रूम पाहायला मिळते त्याच पद्धतीने तुम्हाला लगेच कदाचित एंट्री दिली जाणार नाही, प्रवेश दिला जाणार नाही. तुमच्या ट्रेनला याला 2 तास असतील, 4 तास असतील, आणखीनही काही काळ असेल, तर तुम्हाला त्या बाहेरचे जे वेटिंग रूम तयार केलेले असणार आहेत तिथे थांबवलं जाईल, जेणेकरून तुमची तिकडे गर्दी रेल्वे स्थानकावरची वाढणार नाही. आणि ज्यावेळेला तुमची ट्रेन येण्याची वेळ ही जवळ येईल, उदाहरणार्थ अर्धा तास असेल, 10 मिनिटं असेल, त्यावेळेला तुम्हाला तिकडे प्रवेश जो आहे तो रेल्वे स्थानकावर दिला जाईल. त्यामुळे आता ही जे गेल्या काही काळापासून आपल्याला चेंगराचेंगरीमधनं रेल्वे स्थानकांवर मृत्यू झाल्याचं प्रमाण जे पाहायला मिळालेलं होतं, खास करून ते आता महाकुंभच्या कार्यक्रमामुळे आपल्याला जास्त हायलाईट झालेलं पाहायला मिळालं. पण ह्या सगळ्या घटना टाळण्यासाठी, आधीच्या गोष्टींमधून धडा घेण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने अशा पद्धतीने हे आता एक नवीन संकल्पना अंमलात आणण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यासाठीचं हे सगळं जे प्लॅनिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की अशा पद्धतीचे प्रयोग हे रेल्वेमध्ये खरंच व्हावे का? आतापर्यंत आपण बऱ्याचदा कन्फर्म तिकीट नसताना सुद्धा लोक प्लॅटफॉर्मवर येताना पाहत असतो
आपल्या ट्रेनमधनं प्रवास करताना पाहत असतो, आपल्याला बर्थ मिळालेला असतो पण आपल्या खाली तिथे काही माणसं झोपलेली असतात. सो त्याचाही अनेकांना त्रास होतो. लोकांना वाटतं की त्याच्यातनं चोऱ्या माऱ्या होतील अशीही लोकांना भीती असते. अनेक लोक उभी असतात, त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याचदा प्रवाशांना त्रास होत असतो. सो या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्यातनं आपसूक बाजूला पडतील आणि रेल्वे स्टेशन्सवर होणारी जी गर्दी आहे ती सुद्धा नियंत्रणात येऊ शकते अशा त्यामागचा एक विचार असल्याचं सुद्धा रेल्वे जे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव त्यांनी मांडलेला आहे. पुन्हा एकदा सांगते, हा प्रयोग जो आहे तो वाराणसी, अयोध्या, आनंद विहार, गाझियाबाद आणि नवी दिल्ली या 5 स्थानकांपुरता सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू आहे. तिथे यशस्वी ठरला, तिथे सगळ्या गोष्टी व्यवस्थित लागू होताना पाहायला मिळाल्या की मग ते उरलेल्या 60 स्टेशनवर सुद्धा त्याचा अवलंब जो आहे तो केला जाणार आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुद्धा आहे आणि इतरही स्थानक त्याच्यामध्ये असू शकणार आहेत. त्याची यादी जशी समोर येईल ती सुद्धा आम्ही तुमच्यासमोर नक्कीच ठेवणार आहोत. तुम्हाला या प्रयोगाबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक.